या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सोमने, जोवर भाषा असे मराठी यशवंताची घुमतील कवने. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण एक असं थोर व्यक्तिमत्व ज्यांनी सर्वप्रथम कराड नगरीचे नाव देशाच्या नकाशावर झळकवलं. विधायक आणि सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श याच भूमीतून त्यांनी अवघ्या देशासमोर ठेवला. दिल्लीतून महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. सहकार, राजकारण, साहित्य, कला, संस्कृती अशा चौफेर क्षेत्रात एक नेत्रदीपक परंपरा निर्माण केली. आज हीच परंपरा समर्थपणे सांभाळली आहे ती कराडच्या एका अभ्यासू, निष्कलंक आणि कर्तबगार नेतृत्वानं, ज्याचं नाव आदरणीय पृथ्वीराज चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि कार्याचा वारसा अगदी समर्थपणे पुढे चालवणाऱ्या पृथ्वीराज बाबा यांनी अगदी त्याच मार्गाने कराड आणि परिसरात विकासाचा ओघ कायम ठेवला आणि कराडला एक अत्याधुनिक नगरीचं स्वरूप आणलं. सुरुवातीचं शिक्षण कराडमध्ये घेतलं. त्यानंतर राजस्थान मधल्या बिट्स पिलानी इथं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं अद्ययावत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी थेट शेप घेतली ती अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये. कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रात अनेक संधी असताना त्यांनी त्यावेळचे पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या सांगण्यावरून राजकारणात प्रवेश केला. देशाची सेवा करण्यासाठी इतकी मोठी संधी सोडून राजकारणात प्रवेश करणारा पृथ्वीराज बाबांसारखा एखादाच नेता असावा. बाबांनी आपल्या कारकिर्दीत देश पातळीवरची अनेक महत्वाची पदं सांभाळली. पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभारही त्यांच्याकडेच होता. पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या कर्तृत्वामुळे त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. राजकारणातल्या विविध पदावरच्या त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतले. मराठा आणि मुस्लिम समाजातील घटकांना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण दिलं. भाजप सरकारला ते टिकवता आलं नाही, हे दुर्दैव. आज कुठेही अपघात झाला तर आपण 108 नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतो. या 108 नंबरची सेवाही पृथ्वीराज बाबांनी सुरू केली. सर्वसामान्य लोकांना संजीवनी ठरलेली राजीव गांधी आरोग्य योजना, ज्याचं नाव आता महात्मा फुले योजना करण्यात आलंय, ती योजनाही बाबांनीच सुरू केली. देश आणि राज्य पातळीवरील बाबांचे असे विकास कार्य सुरू असतानाच आपल्या मतदारसंघात म्हणजेच कराड दक्षिण मध्येही त्यांनी विकासाचा आलेख नेहमीच चढता ठेवला. मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांना मूलभूत सुविधांसह आधुनिक सुविधाही मिळायला हव्यात यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं कराड दक्षिण मध्ये विकासाचं एक नवं पर्व निर्माण केलं. यामागेही एक अत्यंत उदात्त विचार ठेवून बाबांनी हे काम केलं. सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य हा अत्यंत महत्वाचा घटक आहे हे ओळखून पृथ्वीराज बाबांनी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाला नवी संजीवनी देण्याचा निर्धार केला. या रुग्णालयाला भरघोस निधी देऊन याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. या ठिकाणी सिटी स्कॅनसह उत्तम दर्जाच्या सुविधा नागरिकांना मोफत मिळतात. तालुक्यातील सर्वाधिक प्रसूती या ठिकाणी होतात आणि त्याही अगदी मोफत. आता याच ठिकाणी नव्याने महिलांसाठी 100 बेडची सर्व सोयीयुक्त नवीन इमारत व ट्रॉमा सेंटर होत आहे. या कामासाठी पृथ्वीराज बाबांनी भरघोस निधी दिला आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याशिवाय या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅथ लॅब दिली आहे. मात्र ही कॅथ लॅब सातारला हलवण्याचा घाट घातला आहे. याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध नागरिकांनी घेण्याची गरज आहे. त्यासोबतच रेठवे इथल्या सरकारी दवाखान्याचं स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर केले. त्यासोबतच मतदारसंघातील इतर गावातही सुसज्ज आरोग्य केंद्रे निर्माण केली. त्यामुळे लाखो ग्रामीण भागातील नागरिकांची सोय झाली. पृथ्वीराज बाबांनी कराडला जोडणारे सर्व मुख्य रस्ते तसेच पाचवड ते कोकरूड या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण केल्यामुळे कराड शहराचं चित्रच पालटून गेलंय. पृथ्वीराज बाबांनी जुन्या कोयना पुलासाठी 8 कोटी इतका निधी देत या पुलाचे मजबूतीकरण करून घेतले आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. तसेच नांदगाव मलकापूर या बायपास रोडचे काम करून हा रोडही वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्यानंतर कराडकरांची गैरसोय न होता विना अडथळा वाहतुकीची सोय उपलब्ध झाली. ती पृथ्वीराज बाबांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही त्यांनी विकासाचं मोठं जाळं निर्माण केलं.
यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो कोडोली पाचवड येथील नवीन पूल, एनके पोतले येथील नवीन पूल, त्याचबरोबर रेठे येथील जुन्या पुलाचे मजबूतीकरण करून हा पूल जड वाहतुकीसाठी खुला केला। त्याचबरोबर रेठेच्या नवीन पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। कराडकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोयना नदीकाठी जुना कोयना पूल ते प्रीतिसंगम पर्यंत नवीन संरक्षक भिंतीचं अत्यंत महत्त्वाचं काम बाबांनी केलं। याचबरोबर स्वच्छ व सुंदर बस स्थानकात प्रथम क्रमांक मिळवलेले कराडचे अत्याधुनिक व प्रशस्त बस स्थानक, प्रीतिसंगम संरक्षक भिंत, टाउन हॉल सुशोभीकरण, बहुउद्देशीय इमारत, स्वर्गीय PD पाटील साहेब उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या कामासाठी विकास निधी, भूकंप संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, नवीन पोलीस वसाहत, RTO कार्यालय ही बाबांनी केलेली कराडकरांच्यासाठी अतिशय महत्त्वाची विकास कामे आहेत। कराड शहर हे मोठी व्यापारी पेठ आहे, तसेच ते शैक्षणिक केंद्र देखील आहे। भौगोलिक दृष्ट्या पाहायचं तर तळ कोकण आणि घाट माथ्याला जोडणारे हे शहर आहे। त्यामुळं या शहराला जोडणारे सर्व रस्ते चौपदरी करण्यासाठी बाबा नेहमीच आग्रही राहिले आहेत। यामध्ये कराड ढेबेवाडी, कराड तासगाव, कराड ओगलेवाडी, कराड मसूर, कराड विजयनगर, पाचवड फाटा ते कोकरूड तसंच काले गावाकडे जाणारा रस्ता यांचा समावेश आहे। भविष्य काळात विकासाचा वेग वाढवायचा असेल तर सुसज्ज विमानतळ असणे गरजेचे आहे। यासाठी बाबांनी कराडच्या विमानतळाकडे आवर्जून लक्ष घालून कराडच्या विमानतळाचं आधुनिकीकरण केलं आहे। या विमानतळाचा वापर वैमानिक प्रशिक्षणासाठी होतच आहे। भविष्यात मोठे उद्योग व्यापारासाठी या विमानतळाचा उपयोग होणार आहे। हल्ली पुराची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे, परंतु कराड सोबतच बाबांनी ग्रामीण भागातील काही ठिकाणी पूर संरक्षक भिंतींची उभारणी केली। यात वारुंजी, पोतले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। अन्य विकास कामामध्ये गावागावातील सभामंडप, नळ पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी, तलाव, बंधारे, पूल, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, रस्ते डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते तसेच कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे साकारत असलेल्या नवीन उड्डाण पुलासाठीही बाबांनी सरकार दरबारी विशेष प्रयत्न केले। या सर्व मूलभूत आणि अत्याधुनिक सुविधांच्या कामामध्ये बाबांचं मतदारसंघासाठी अत्यंत मोलाचं कार्य ठरलं तो कोरोना साथीच्या कालावधीतलं। अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करत प्रशासनाशी समन्वय साधत त्यांनी या साथीचा सामना करत वय वर्ष 75 असतानाही पृथ्वीराज बाबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावागावामध्ये जाऊन लोकांच्यात जनजागृती केली व त्यांची भीती दूर केली। त्याचबरोबर बहुउद्देशीय हॉल येथे अद्ययावत कोविड सेंटर उभं केलं। वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे कोरोना सेंटरमध्ये रूपांतर केले। त्याचबरोबर काशीळ येथेही कोविड सेंटर सुरू केले। पार्ले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागास वसतिगृहामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करून लोकांना आणि कराडकरांना मोठा दिलासा दिला। कराड दक्षिण हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे। या मतदारसंघाला स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे। हा मतदारसंघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। आजवर फक्त 3च नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय। ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, लोकनेते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडाळकर काका आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा चालवणारे पृथ्वीराज बाबा। या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत पृथ्वीराज बाबांना अत्यंत भक्कम अशी साथ आहे की लोकनेते स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा यांची। आपल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांसमोर बाबांच्या प्रचंड विजयासाठी दादा सज्ज झाले आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे नेते आहेत। विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा व अर्थकारणाचा अभ्यासही मोठा आहे। आज इतकं मोठं नेतृत्व कराड दक्षिण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे ही खरं तर स्वाभिमानी कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। पृथ्वीराज बाबांच्या नुसत्या नावानं कराडवासियांची छाती अभिमानानं फुलून येते। सध्याच्या गलिच्छ राजकारणात स्वच्छ व भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारे निष्कलंक प्रतिमा असणारे पृथ्वीराज बाबा हे स्वाभिमानी कराडकरांसह कराड दक्षिणच्या लोकांचे स्वाभिमानी नेतृत्व, त्यांचा अभ्यास, त्यांची दूरदृष्टी, प्रशासन हाताळण्याचं कौशल्य
विकास कामामध्ये असलेले सातत्य याची बरोबरी आज तरी कोणीच करू शकणार नाही। निष्कलंक स्वाभिमानी कर्तृत्ववान अभ्यासू नेता महाराष्ट्राचा, निष्कलंक स्वाभिमानी कर्तृत्ववान अभ्यासू नेता महाराष्ट्राचा कराड दक्षिणचा स्वाभिमान म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। मात्र दुर्दैव हेच की अशा नेत्यावरही काही जण चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात। वाम मार्गाने मिळवलेल्या पैशातून ज्यांना आपल्या हातात सत्ता स्थान ठेवायचे असतात आणि पुन्हा त्यातच अमाप पैसा कमवायचा असतो, असे काही लोक पृथ्वीराज बाबांच्या सारख्या स्वच्छ नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी अगदी रस्त्यावर उतरले। बाबा संदर्भात खोटा प्रचार करणं, फेक नरेटिव्ह पसरवणं, सोशल मीडियाचा गैरवापर करणं, असभ्य खालच्या दर्जाची भाषा वापरणं आणि बिनबुडाचे आरोप करणं, असं काम हल्ली पगारी नोकर नेमून सुरू झालंय। परंतु कराड दक्षिणची स्वाभिमानी जनता अत्यंत हुशार आहे। ती यांच्या भूलथापांना भुलणार नाही, ती इतिहास विसरलेली नाही। त्यामुळं तुम्ही बाबांसारख्या स्वच्छ निष्कलंक व्यक्तिमत्वावर कितीही खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला तरी कराड दक्षिणची जनता स्वाभिमानी आहे। ती अशा धनदांडग्यांच्या गुलामीत कधीच अडकणार नाही, कोणत्याही भूलथापांना भुलणार नाही। यशवंतरावजी मोहिते, विलासरावजी पाटील उंडाळकर काकांचं कार्य आणि विचार यांची परंपरा पुढे नेणाऱ्या आणि कराडचा स्वाभिमान असणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनाच या अगोदरही 2 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचा सन्मान दिला आहे। आत्ताही स्वाभिमानी कराडकर कराड दक्षिण मध्ये कराडची ओळख असणाऱ्या पृथ्वीराज बाबांच्या रूपानं काँग्रेसचा झेंडा फडकवणार आणि कराडचा स्वाभिमान विधानसभेत पाठवणार। कराड दक्षिण आता इतिहास घडवणार, जाती धर्माच्या दलालांना खरी बसवणार, विक्रमी मतांचा इतिहास रचणार आणि पृथ्वीराज बाबाच आमदार होणार।